अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा सहकाराच्या मैदानावर मोठी लढाई रंगणार आहे। वरकरणी ही जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक वाटत असली तरी प्रत्यक्षात ही पुढच्या स्थानिक आणि विधानसभा राजकारणाची रंगीत तालीम मानली जात आहे। एकीकडे हजारभर मतदार अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे भाजपचेच नेते राम शिंदे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या कट्टर समर्थकांच्या भेटीला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मग प्रश्न असा आहे की ही केवळ जिल्हा बँकेची निवडणूक आहे की अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात, आणि या संपूर्ण खेळात नेमका फायदा कोणाला होऊ शकतो याचा सविस्तर उलगडा आजच्या या व्हिडिओमध्ये करूयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक जवळ आली आहे आणि त्यासोबतच जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार हा फक्त आर्थिक विषय नसतो। सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँका आणि कृषी संस्था या केवळ संस्थाच नसतात, तर त्या राजकीय ताकदीचे केंद्र असतात। अनेक मोठे नेते सहकारातून घडले, त्यामुळे जिल्हा बँकेवर नियंत्रण मिळवणं म्हणजे पुढील अनेक वर्षांच्या राजकारणाची मजबूत पायाभरणी मानली जाते। म्हणूनच या निवडणुकीकडे केवळ बँकेची निवडणूक म्हणून पाहणं चुकीचं ठरेल। सध्या सर्वात मोठी चर्चा सुरू आहे ती मतदार यादीची। जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध सहकारी संस्थांकडून प्रतिनिधींचे ठराव जमा झाले आहेत, मात्र आता या ठरावांची छाननी होणार आहे आणि याच छाननीत जवळपास हजारभर ठराव अपात्र ठरू शकतात असा अंदाज सहकार विभागातून व्यक्त केला जात आहे। जर हे घडलं तर मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि संपूर्ण निवडणुकीचे गणित बदलू शकते। आता हा मुद्दा इतका महत्त्वाचा का आहे ते समजून घेऊयात। जिल्हा बँकेच्या सदस्यत्वासाठी एकूण 5890 संस्था पात्र आहेत। त्यामध्ये विविध कार्यकारी सेवा संस्था, शेतीपूरक संस्था आणि बिगर शेती संस्था यांचा समावेश आहे। या संस्थांनी आपापले प्रतिनिधी ठरावाद्वारे पाठवले आहेत, पण सर्व संस्था आजही प्रत्यक्ष कार्यरत आहेत का, हा मोठा प्रश्न आहे। अनेक संस्था बंद पडल्या आहेत, काहींची नोंदणी रद्द झाली आहे, काही संस्था इतर संस्थांमध्ये विलीन झाल्या आहेत, तर काही संस्थांनी आवश्यक शेअर रक्कम भरलेली नाही। अशा संस्थांचे प्रतिनिधी मतदानासाठी अपात्र राहतील का याचा निर्णय आता छाननीत होणार आहे। इथेच संपूर्ण निवडणुकीचा ट्विस्ट दडलेला आहे, कारण हजार मतदार कमी झाले तर अनेक गटांचे गणित पूर्णपणे बदलू शकते। काही गटांची ताकद कमी होईल तर काही गटांना अनपेक्षित फायदा होऊ शकतो। त्यामुळे छाननी ही फक्त प्रशासकीय प्रक्रिया राहिलेली नाही, तर ती राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील बनली आहे। मतदार यादी अंतिम होण्याआधी पात्र सभासदांची यादी नाशिक विभागीय सहकार कार्यालयाकडे जाणार आहे। त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, त्यावर हरकती आणि सूचना घेतल्या जातील, मग सुनावणी होईल आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल। म्हणजे अजूनही या निवडणुकीत अनेक टप्पे बाकी आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहेच। पण या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दुसरी एक घटना घडली आणि त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली। विधान परिषदेचे सभापती आणि भाजपचे नेते प्राध्यापक राम शिंदे यांनी जिल्हा बँकेसाठी पॅनल उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या। हे अपेक्षित होतेच, मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं गाठीभेटी सुरू केल्या त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। राम शिंदे थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली। भाजपचा एक प्रमुख नेता काँग्रेसच्या प्रभावी गटाशी संवाद साधतो, हीच बाब राजकीय चर्चेला विषय ठरली। कारण याचा अर्थ असा घेतला जात आहे की जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारंपरिक पक्षीय सीमा काही प्रमाणात बाजूला ठेवून स्थानिक समीकरणांना अधिक महत्त्व दिलं जात आहे। याच भेटीनंतर राम शिंदे हे आमदार प्राजक्त तनपुरे यांनाही भेटणार असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे चर्चा आणखी रंगली, कारण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक गटबाजी आणि वैयक्तिक संबंध हे अधिक प्रभावी ठरत असल्याचं चित्र दिसू लागलं। आता इथं आणखी एक राजकीय कोन समोर येतो। या सर्व गाठीभेटींमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे चित्रातून काहीसे दूर असल्याचं दिसत आहे। राम शिंदे यांनी स्वतंत्रपणे बैठका सुरू केल्या। पाथर्डीमध्ये दोन्ही नेते एकाच भागात असतानाही त्यांची संयुक्त बैठक झालीच नाही। टंचाई आढावा बैठकीलाही राम शिंदे उपस्थित नाही राहिले। या घटनांमुळे भाजपमध्ये स्थानिक स्तरावर वेगवेगळे राजकीय गट सक्रिय असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली। मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी, या संदर्भात अधिकृतपणे भाजपमध्ये मतभेद असल्याचं कोणत्याही पक्षानं जाहीर केलं नाही। त्यामुळे या सर्व घडामोडींकडे सध्या राजकीय चर्चा आणि स्थानिक निरीक्षणांच्या दृष्टीनं पाहणं अधिक योग्य ठरेल। पण राजकारणात चर्चा देखील अनेकदा पुढील घडामोडींचा संकेत देत असते। अहिल्यानगरचे राजकारण हे नेहमीच बहुकोनी राहिले आहे। इथे एका पक्षाची सरळ लढत कमी आणि स्थानिक नेतृत्वातील समीकरणं जास्त महत्त्वाची ठरतात। अनेक वेळा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्र आलेले नेते सहकाराच्या निवडणुकीत वेगवेगळ्या बाजूला दिसतात, तर कट्टर विरोधकही एखाद्या संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येतात। कारण इथे प्रश्न फक्त पक्षाचा नसतो,
तर स्थानिक प्रभाव, संस्थांवरील नियंत्रण आणि भविष्यातील राजकीय ताकदीचा असतो. याच पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात, राम शिंदे, खासदार निलेश लंके आणि आमदार विवेक कोल्हे यांच्या संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही अधिकृत आघाडी जाहीर झालेली नाही. ही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. तरी देखील अशा चर्चांमुळेच निवडणुकीपूर्वीचे वातावरण अधिक रंगत जाते आणि प्रत्येक भेट, प्रत्येक फोटो, प्रत्येक बैठक याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सहकारावर नियंत्रण. जिल्हा बँक केवळ आर्थिक संस्था नसून जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांशी तिचा थेट संबंध असतो. त्यामुळे या बँकेवर प्रभाव असणं म्हणजे ग्रामीण भागातील राजकीय उपस्थिती मजबूत ठेवण्याचा मार्ग मानला जातो. म्हणूनच प्रत्येक मोठा नेता या निवडणुकीमागे अत्यंत गांभीर्यानं पाहत आहे. आता पुढे काय होऊ शकतं? पहिला टप्पा म्हणजे मतदार यादी. जर मोठ्या प्रमाणात ठराव अपात्र ठरले तर अनेकांचे संपूर्ण गणित बदलू शकते. दुसरा टप्पा म्हणजे पॅनलची बांधणी. कोण कोणासोबत येणार, कोण स्वतंत्र लढणार आणि कोण शेवटच्या क्षणी भूमिका बदलणार, यावर संपूर्ण निवडणुकीचं चित्र अवलंबून असेल. तिसरा टप्पा म्हणजे भाजपमधील स्थानिक नेतृत्वाची भूमिका. विखे पाटील आणि राम शिंदे यांचे राजकीय समन्वय कसा राहतो याकडेही सर्वांचं लक्ष असेल. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विरोधी गटांची एकजूट. कारण जर स्थानिक पातळीवर वेगवेगळे गट एकत्र आले तर निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक चुरशीची होऊ शकते. म्हणूनच अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची ही निवडणूक केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती जिल्ह्यातील पुढील राजकीय नेतृत्व, स्थानिक प्रभाव, सहकारावरील नियंत्रण आणि भविष्यातील निवडणुकांच्या तयारीचा महत्त्वाचा टप्पा बनत चालली आहे. आता सर्वांच्या नजरा दोन गोष्टींकडे असतील. पहिली म्हणजे अंतिम मतदार यादीत नेमके किती मतदार टिकतात आणि दुसरी म्हणजे या गाठीभेटींमधून प्रत्यक्षात कोणते राजकीय पॅनल तयार होतं. कारण अनेकदा राजकारणात निवडणुकीचा निकाल मतदानाच्या दिवशी लागत नाही, तो त्याआधीच झालेल्या बैठका, पडद्यामागच्या चर्चांमध्ये आणि शेवटच्या क्षणी बदललेल्या समीकरणांमध्ये ठरत असतो. आणि अहिल्यानगरमध्ये सध्या नेमकं तसंच काहीतरी घडत असल्याची चर्चा रंगली आहे. आता या चर्चांचं रूपांतर प्रत्यक्ष राजकीय वास्तवात होतं का, की शेवटच्या क्षणी पुन्हा एक नवा ट्विस्ट समोर येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या मते अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा फायदा कोणाला होईल? भाजप, काँग्रेस की स्थानिक आघाडी? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.